आज श्रावसाठी पॅनकेक बनवले होते, म्हटलं चला त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया। आणि काल भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या, त्या पण भाजायच्या बाकी होत्या। मला भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा खूप आवडतात आणि खरंच त्या खूप मस्त लागतात, म्हणून मग त्या पण भाजायला टाकल्या होत्या एका बाजूला। आणि दुसरीकडे श्रावसाठी पॅनकेक बनवायला घेतले होते। त्याची रेसिपी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर मी एक बीट घेतलंय, त्याच्यावरचं साल काढून त्याला मस्त किसून घ्यायचं। बारीक किसून घेतलं का त्यामध्ये एक केळी टाकायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं दोघे जण। आणि मध्ये मध्ये आम्ही शेंगा पण खातोय बरं का, आता आवडीचा पदार्थ आहे, भाजूच तर नाही थांबूशी वाटत ते, म्हणून ते पण खायचं काम चालू आहे। आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकलं का त्यावरून गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याची मिक्सरमध्ये टाकून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने पेस्ट बनवून झाली की मग आपल्याला पॅनकेक बनवायला सोपं जातं। आता तव्यावरती तूप टाकले मी आणि तुपावरती छोटे छोटे पॅनकेक बनवते मी, एकदम गोल गोल। आणि एवढं छान वाटतंय ना ते बनवायला की सांगू पण शकत नाही। आणि ते तितकेच मस्त लागतात खायला श्रावसोबत। मी पण एखादे 2 ट्राय करत असते आणि खूप गोड लागतात। केळीमुळे त्यांची टेस्ट आणखीनच छान येते। आणि माझ्या श्रावला एवढे आवडतात ना की हे बघा इथं चालू आहे तिचं की आई ते दे मला लवकर। आणि इकडे शेंगा पण भाजताय, मस्त पॅनकेक पण कमी गॅसवर भाजते, त्याला खालून वरून तूप लावून घेतलंय मी। तुपामुळे त्याची टेस्ट आणखी छान लागते। पॅनकेक पण तयार झाले, शेंगा पण भाजून झाल्यात, चला या खायला, बाय।